वालेगावकर राहणार उपळी तालुका पिंपळ जिल्हा बुलढाणा यांनी आनंदी पोलीस ठाणे येथे यावे. आज मी आहे आळंदीत या पावनभूमीत आणि या ठिकाणी पाहू शकते आपण पाठीमागं माऊलींच्या पालखीचा हा रथ आणि आता रात्री 12 वाजता या रथाची सजावट केली जाणार आहे. ज्याप्रमाणे रामजन्म कृष्णजन्म हा रात्री 12 वाजता होतो त्याप्रमाणेच हा रथही रात्री 12च्या नंतर सजवला जातो अशी या ठिकाणची ही प्रथा आहे. ज्ञाना, आम्ही सर्वजण आळंदीतूनच आलो आहोत. विसोबा पंतांनी तुमच्या झोळीत शेण टाकल्याचा प्रकार कळला. वाईट वाटलं ज्ञाना, वाईट वाटलं. हृदयात जर अंधकारच नांदत असेल तर त्या ब्रह्मवृंदांनी तुमच्या झोळीत कोरान्नाचा शिदा टाकण्याचा प्रश्नच येत नाही. ते ब्रह्मवृंद तुमच्या झोळीत शेणच टाकणार. म्हणून म्हणतो, ती लबाड ढोंगी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली मंडळी धर्मपीठाचे अधिपती नाहीतच. दादा, तुम्ही शांत व्हा. आपण आपल्या आई वडिलांचे संस्कार विसरून कसं चालेल? काय बोलतोयस तू ज्ञाना? ज्या धर्ममार्तंडांनी आपली कुत्र्या मांजऱ्यासारखी अवहेलना केली, आपल्या आई वडिलांना यमसदनी पाठवले, तरीही आपण शांत बसायचं? अरे धर्म म्हणजे काय, यांना यांच्या बापाची पेंड वाटते की काय? यासाठीच धर्म मोकळा व्हायला हवा गुरुवर्य. विसोबा पंतांनी आमच्या झोळीत शेण टाकलं म्हणून आम्ही आमच्या पांडुरंगाला अनेक दूषणे दिली. रागावलो, ओरडलो, वाटेल ते बोललो. परंतु त्याच वेळी आमच्या मनाची दुसरी बाजू असलेली दही विकणारी प्रकृती आमच्या पुढे आली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी हाक देऊन जसं मुक्ताने आम्हाला सावरलं, तसंच आज प्रकृतीने आम्हाला सावरलं आणि तिनेच आम्हाला या जगाच्या अविनाशी मात्या पित्यांचं दर्शन घडवलं. दादा, आज आमच्या अंतरंगी पहिल्यांदाच विठू माऊलीचा अभंग रंगला. रंगी रंगला श्रीरंग. ज्ञानदादा, मग आपल्या शुद्धीपत्राचं काय? सोपाना, आपला जन्म गाडग्या बोळक्यांचा संसार मांडण्यासाठी झालेला नाहीये. मग आपल्याला शुद्धीपत्राच्या पत्रावळ्या हव्यातच कशाला? नाही ज्ञाना, नाही. आपल्याला शुद्धीपत्र मिळायलाच हवं. आपण आळंदीच्या धर्मपीठासमोर जाऊन शुद्धीपत्र मिळवायचंच. पण दादा, दादा, तरीही आळंदीतल्या धर्ममार्तंडांनी आपल्याला शुद्धीपत्र नाकारलं तर? सोपाना, अनंत काळाची लढाई अशी एका दिवसात जिंकता येत नाही. पुढील लढाईस तयार व्हा. जर आळंदीच्या धर्मपीठाने आपल्याला शुद्धीपत्र नाकारलं तर आपण पैठणच्या धर्मपीठाकडे जाऊ. बघूयात आपल्याला कसं शुद्धीपत्र मिळत नाही ते.
आज आळंदीमध्ये या पावनभूमी तुम्ही आलात दर्शनाला, आता रात्रीचे 11 वाजतायत बरोबर. आज प्रस्थान सोहळा तर पार पडला आणि पालख्यांचं प्रस्थान सकाळीच होणार आहे. आज तुम्ही दर्शनासाठी आलात एवढ्या उशिरा, चेहऱ्यावर भाव तर दिसत आहेत माऊलींच्या दर्शनाचे. काय सांगाल आज, काय भावना घेऊन आले तिथपर्यंत? माऊलींची वारी म्हणजे 750 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. ही परंपरा अखंड चालू राहते आणि ह्याच्यामुळं येणारी जी भाविक आहे यांच्यामध्ये दिवसेंदिवस ही भक्तीमध्ये ही वाढ व्हावी आणि आपल्याला जी चालत आलेली परंपरा आहे ती अखंडित अविरतपणे चालू राहावी ही माऊलींची जर्नी पाळताना दर्शनासाठी आलो आम्ही. खूप छान वाटतंय दर्शन, छान वाटतंय. पांडुरंगाला साकडे घालायचं म्हटलं तर काय साकडे घालायचं? सगळ्यांना सुखी ठेव एवढंच. काय मागायचं ते दुसऱ्यासाठी, सगळ्यांसाठी. मागणं एवढं एकच आहे की बाई यंदा पाऊस हा चांगल्या प्रकारे हो, शेतकऱ्याचं समाधान हो आणि ही ज्या महाराष्ट्रामध्ये चाललेली शेतकऱ्याची आत्महत्या ही लवकरात लवकर थांबव ही पांडुरंगाची प्रार्थना आमची. बळीराजाचं राज्य येऊ दे. रामकृष्ण. कुठून आलात आपण? पुण्यातून आलात एवढ्या उशिरा दर्शनासाठी? आम्ही लवकर आलो होतो पण लाईन जास्त असल्यामुळे किती वेळ झाला तुम्ही लाईन मध्ये? आम्ही लाईन अर्धा पाऊण तास. ऍक्च्युली बाहेर गर्दी होती. हो, आणि अजूनही माझ्या मते तासभर तरी दर्शनाला लागेल आणि लाईनला लागूनच तुम्ही दर्शन घेताय. आज काय भावना येतात माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी? माऊलींच्या ठेवायसाठी म्हणजे खूप आनंद होतोय आणि माऊलींना आम्ही सांगणार आहे की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव. पांडुरंगाला पण सांगणार की सगळ्यांना खूप भरभरून दे, सगळ्यांना असं ऐश्वर्य समृद्धी सगळ्यांना भरभरून दे आणि पाऊस पडू दे व्यवस्थित. वारीला जाणार का तुम्ही? जाण्याचा प्रयत्न करूया. वारीबद्दल काय सांगाल? वारीबद्दल तर खूपच छान सांगणार की त्या क्षेत्रामध्ये आम्ही असं वाटतं की भाव किती छान वाटतं, आनंद घेतोय. करत करत कधी पण रपूर येतो असं कळत नाही. आशीर्वाद आनंद आनंदी भेटीला खूप ओढ लागते की जावं. हा आनंद, हा दर्शनाचा भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय खरं तर. आणि बरं वाटतंय. हो, खरंच छान वाटतं. असे प्रसंग येत नाही सारखे सारखे. आणि योगायोगाने दर्शनही व्यवस्थित छान होणार आहे. पावसाने आज जरा उघडीप दिलेली आहे. उपकार बाबा आमचे.